बेरोजगारी वाढली, काय दिवे लावले? बेरोजगारी वाढली, बेरोजगारी वाढली, पेपरफुटी झाली, काय दिवे लावले? बेरोजगारी वाढली, काय दिवे लावले? पेपरफुटी झाली, काय दिवे लावले? बेरोजगारी वाढली, काय दिवे लावले? भरती घोषणा केली, काय दिवे लावले? भरतीची घोषणा, काय दिवे लावले? भरतीची घोषणा, काय दिवे लावले? भरती पीएचडीची थट्टा करणाऱ्यांचा पीएचडीची थट्टा करणाऱ्यांचा अरे पीएचडीची थट्टा करणाऱ्यांचा अरे पीएचडीची थट्टा करणाऱ्यांचा अधिकार असो. अरे बेरोजगारांना पकोडा तळा म्हणणारा या सरकारचा, अरे बेरोजगारांची थट्टा करणाऱ्या सरकारचा, अधिकार असो. बेरोजगारांची थट्टा करणाऱ्या सरकारचा। अधिकार असो. इस अधिवेशन चालू रहने के वक्त इथेनॉल को किया गया है। जो प्याज है, प्याज पे जो निर्यात बंदी की गई है, ये एक प्रकार से किसानों पे बड़ा अन्याय है। और महाराष्ट्र की सरकार, केंद्र सरकार जो किसानों पे अन्याय कर रही है, खुली आंख रख के देख रही है। इसके खिलाफ इनको दिल्ली में अपॉइंटमेंट तक मिल रही नहीं है। 8 दिन से बोल रहे हैं कि हम दिल्ली में मिलेंगे, दिल्ली में जाएंगे, इनको वक्त तक अभी दिल्ली के मंत्री महोदय ने दिया नहीं है। और इसलिए सरकार किसानों के विरोधी है, किसानों पे अन्याय करने वाली है। इसके खिलाफ हम आवाज उठा रहे हैं। आमदार ताई बोलल्या, चर्चा केली। युवा संघर्ष यात्रेमध्ये चालत असताना रोहित आता माझ्या बरोबर होते, त्यांना अनेक फोन आले। त्यांनी सुद्धा आपापल्या पद्धतीने तिथं विषय मांडण्याचा प्रयत्न केला। पण जर पंचनामाच केले जाणार नसते तर तिथे असणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय कसं मिळणार? मग शेतकरी हा तिथं असणाऱ्या ज्या काही बँका आहेत, सहकारी बँका असतात, इतरी तो वकर वसुलीचा तगादा हा कुठेतरी थांबला पाहिजे, पंचनामे झाले पाहिजे, मिळालं पाहिजे, अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे। तसंच ताईंनी अजून एक विषय मांडलाय, तो म्हणजे कर्जमाफी झाली पाहिजे। असं नुकसान झालं असेल तर त्यांनी घेतलेलं लोन, जे कर्ज आहे ते त्यांना परतफेड करता झाली पाहिजे। त्याच्याबरोबर विमा